My name is Amol Kutwal. I welcome you to virtual classroom of Municipal Corporation of Greater Mumbai. मुलांनो, मी तुम्हाला आज इयत्ता तिसरी किंवा स्टँडर्ड 3 स्टँडर्ड 3 मीडियम इंग्लिश सब्जेक्ट मराठी वारांचे गाणे ही कविता शिकवणार आहे. मित्रांनो, वार म्हणजे काय? वार म्हणजे डे. आपल्या सर्वांच्या घरात दिनदर्शिका किंवा कॅलेंडर हे असतेच आणि कॅलेंडर किंवा दिनदर्शिकेमध्ये वार आपण नेहमी बघत आलो आहोत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार ही 7 वारांची नावे आपण लहानपणापासून ऐकत आणि बघत आलो आहोत. आपण शाळेतसुद्धा सोमवार ते शनिवार जातो. शाळेत गेल्यानंतर काय धमाल करतो, कुठल्या नवीन गोष्टी शिकतो आणि काय काय गमती जमती करतो हे या कवितेतून आज आपण शिकणार आहोत. चला तर कवितेला सुरुवात करूया. या पहिल्या चित्रामध्ये बघितलं तर आपल्याला असं कळतं की ही बालक सभा जमलेली आहे किंवा बालक सभेचं आयोजन केलेलं आहे. दुसऱ्या चित्रातली आपण गंमत बघितली तर ही मुलं टेबल टेनिस खेळत आहेत. तिसऱ्या चित्रामध्ये ही ड्रॉइंग किंवा कलरिंग करत आहेत. ह्या चौथ्या चित्रामध्ये हा मुलगा आपल्या मित्रांसमोर भाषण करत आहे. ह्या 5व्या चित्रामध्ये मुलं कुठेतरी दूर सहलीला गेलेली आहेत आणि 6व्या चित्रामध्ये मुलं कवायत किंवा एक्सरसाइज करताना दिसत आहेत. आणि या शेवटच्या चित्रात मुलं क्रिकेट खेळण्याचा किंवा चेंडूफळी खेळण्याचा आनंद घेत आहेत. आता आपण कवितेला सुरुवात करूया. ऐका, म्हणा आणि शिका. वारांचे गाणे. गाणी गप्पा गोष्टींचा, सोमवार आमच्या आवडीचा, कृतीतून परिसर शिकण्याचा, मंगळवार असे निरीक्षणाचा, कागद माती विविध रंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग, भाषणासाठी जितू उभा, गुरुवारी जमली बालसभा, पाने फुले जंगल सफरी, सहलीला जाऊ शुक्रवारी, खेळण्यात आनंद वाटे भारी, कवायत आमची शनिवारी, शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येती खेळायला घरी. मुलांना आपण पुन्हा ही कविता म्हणणार आहोत, तरी सर्वांनी माझ्या मागे म्हणा. वारांचे गाणे. गाणी गप्पा गोष्टींचा, सोमवार आमच्या आवडीचा, कृतीतून परिसर शिकण्याचा, मंगळवार असे निरीक्षणाचा, कागद माती विविध रंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग, भाषणासाठी जितू उभा, गुरुवारी जमली बालसभा, पाने फुले जंगल सफरी, सहलीला जाऊ शुक्रवारी, खेळण्यात आनंद वाटे भारी, कवायत आमची शनिवारी, शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येती खेळायला घरी. आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत. गाणी गप्पा गोष्टींचा म्हणजे सोमवारी फक्त शाळेमध्ये गाणी गप्पा गोष्टी ह्या आपण शिकत असतो. कृतीतून परिसर शिकण्याचा म्हणजे आपण ज्या कृती करू त्यातून आपल्या आसपासचा जो परिसर आहे त्याबद्दलची माहिती आपण गोळा करतो किंवा शिकतो. त्या शिकण्यासाठी किंवा तसे निरीक्षण करण्यासाठी ही आपल्यासाठी मंगळवार आहे. कागद माती विविध रंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग म्हणजे चित्रकला, क्राफ्ट वर्क किंवा ह्या गोष्टींसाठी बुधवार दिलेला आहे. भाषणासाठी जितू उभा, गुरुवारी जमली बालसभा आणि गुरुवारी जशी पालक सभा असते तशी गुरुवारी शाळेमध्ये बालसभा असते. पाने फुले जंगल सफरी, सहलीला जाऊ शुक्रवारी. सर्वजण सहलीला शुक्रवारी जातात.
खेळण्यात आनंद वाटे भारी, कवायत आमची शनिवारी. तंदुरुस्त आणि फिट राहण्यासाठी शनिवारी कवायत किंवा एक्सरसाइज शाळेत घेण्यात येते. आणि सर्वांना माहितीच असेल, शाळेला सुट्टी ही दर रविवारी असते आणि रविवारी आपण आपल्या मित्रांच्या घरी खेळायला जात असतो. आहे की नाही मजा? आता आपण क्रमानुसार वारांची नावे शिकणार आहोत. त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात? वार, वार म्हणजे डे. सोमवार, सोमवार म्हणजे मंडे. मंगळवार, मंगळवार म्हणजे ट्यूजडे. बुधवार, बुधवार म्हणजे वेनसडे. गुरुवार, गुरुवार म्हणजे थर्सडे. शुक्रवार, शुक्रवार म्हणजे फ्रायडे. शनिवार, शनिवार म्हणजे सॅटर्डे. आणि उरलेला वार म्हणजे आपला आवडता दंगामस्ती करण्याचा, खेळण्याचा, तो म्हणजे रविवार. रविवार म्हणजे संडे. आता आपण या पाठावर स्वाध्याय किंवा गृहपाठ शिकणार आहोत. तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे आणि तो तुम्ही तुमच्या वहीत सोडवायचा आहे. आता इकडे दिलेलं आहे सोमवार आपल्याला दिलेला आहे आणि इथे रिकामी जागा दिलेली आहे आणि बुधवार दिलेला आहे. त्या रिकाम्या जागी कोणता शब्द येईल तो तुम्ही आपल्या वहीत लिहावायचा आहे. इथे सुरुवातीला आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे. रिकाम्या जागेनंतर शुक्रवार आणि शनिवार दिलेला आहे. जोपर्यंत मी ह्या सगळ्याच रिकाम्या जागा तुम्हाला समजून सांगत आहे तोपर्यंत तुम्ही तुमची उत्तरं तयार ठेवा. इथे रविवार दिलेला आहे. रविवार नंतर रिकामी जागा दिलेली आहे. रिकाम्या जागेनंतर दिलेला वार आहे मंगळवार. अरे, इथे सुरुवातीलाच रिकामी जागा दिलेली आहे आणि रिकाम्या जागेनंतर गुरुवार आहे. आता आपण कठीण शब्द किंवा डिफिकल्ट वर्ड्स विथ मिनिंग्स इन इंग्लिश समजून घेणार आहोत. वार, वारला इंग्रजीमध्ये डे असं म्हणतात. आवडला इंग्लिशमध्ये लाइकिंग म्हणतात. भाषण म्हणजे स्पीच. सहल म्हणजे पिकनिक. रंग म्हणजे कलर. बालसभा म्हणजे चिल्ड्रन मीटिंग. कृती म्हणजे ॲक्शन. निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन. आनंद म्हणजे जॉय. कवायत म्हणजे एक्सरसाइज. सुट्टी म्हणजे हॉलिडे. परिसर म्हणजे लोकॅलिटी. मुलांनो, ही सुंदर कविता तुम्हाला कशी वाटली? आवडली ना? चला, धन्यवाद. भेटूया पुढच्या कवितेसाठी. To subscribe this channel, click on the subscription button and click on the bell icon to get notification of new videos. Thank you for watching our videos.